हॅलो पांडुरंगा. हा मीच बोलतोय. मीच सध्या आम्हीच राहिलो विरोधी पक्षात बर का. देवा सगळी चालली सत्तेकडं. सगळा टेम्पो भरून अक्षरशः वायाला लागला. पण आम्ही आहेत, खंबीर आहेत बर का. आम्ही लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी लढतोय. म्हणजे कसं का फाटके कार्यकर्ते आहेत पण सगळे लढायला नेटके आहेत बर का. पांडुरंगा ॲग्रिकॉस प्रस्तुत हॅलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. फार वाईट अवस्था आहे देवा इकडे. फार फार म्हणजे तुझ्या नावावर सगळा बाजार चालू केलाय. आजकाल तुझ्या वारीत तू कमी पण एक दोन नवीनच संत दिसायला लागलेत सगळीकडे त्यांचं डिजिटल फ्लेक्स आणि देवा तुझी मूर्ती लय छोटी दिसायला लागली त्याच्या विना टाळ घेऊन जाईल तिथल्या प्रत्येक पालखी महामार्गावर दोन महाराज एक अवतरले. देवा त्यांनी लयच कळ केलाय. कुठंच दिसेना ती. तिकडे ते सोरम वांचून उपोषणाला बसले. त्याचा 20-22 दिवस होत आला, 20वा दिवस. इकडे ती बघायला तयार नाही. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. तुकाराम महाराज म्हटली होती बघा, नाठाळाच्या माती हानू काठी. एकदा काठी काढायला लागती मा देवा तुला. सगळीकडेच हो. त्यात काय झालाय घोटाळा. आपला माणूस तो हिरावून घेतला हो. भले सत्यता असू दे पण आजी दादाला जरा कळवळा होता थोडाफार गोरगरिबाला. त्यांना बी तुम्ही घेतलं देवा. जरा आजी दादाला पाठवायला पाहिजे होती एवढी फार तरी. ही संकट टळलं असतं तर लय बरं झालं असतं. आज सगळीकडे वाईट अवस्था. स्मार्ट मीटर लावायला लागले. ते अदानीचं कंपनीनं गुत्तच घेऊन टाकलंय सगळं. हा मीटर आता गोरगरिबांना शिक्षण घ्यायचं म्हणलं लाईटीच्या उजेडात तर ती अदानी ठरवणार किती रुपये मध्ये शिक्षण घ्यायचं. पेपर तर नेहमीच फुटतोय बरं का देवा. बिबियाने डुप्लिकेट लागलं, खत लिंकिंग व्हायला लागलं. सगळीकडून कोण मारा चालू आहे. आणि काय म्हणलं की लगेच तुमचंच नाव घेते ते हिंदुत्व नाही काय तुमच्यात म्हणते. ह्याला कोणी सांगा देवा माया गावात जन्मतापासून माळाई तरी मी आमच्याच हिंदुत्वावर शेक करते ती. हा मग आता काय सांगायचंय. देशामध्ये डीप एक्सपोर्ट करण्यात भारत देश आपला वरच्या क्रमांकावर आहे. हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा सगळं डोंगी चालू आहे. काय राम मंदिरात चोरी झाली बरं का. हा अरे तुमच्यात अजून नाही बरं का. काय कळलं नाही मला पण राम मंदिरात तर झाली. महाराज गेलेत पळून वाटलं. आलेत वाटतं माघारी महाराज. त्यांना काही देऊन टाकले असेल. निर्दोष मुक्तता केली असेल महाराजांची. काय विषय नाही. सगळं व्यवस्थित म्हणजे काय आता तुला व्यवस्थितच म्हणावं लागेल. एका वर्षात तू मायासाठीचा एक आधारवड हिरावून घेतला आणि सगळ्या महाराष्ट्रासाठीचा बी एक आधारवड हिरावून घेतला. त्याच वर्षी आमची आई सुद्धा मला तुझ घेऊन सोडून गेली. आणि त्यानंतर आता आपल्या आजी दादा महाराष्ट्राला सोडून गेले. म्हणजे देव परीक्षा तर का तू सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्यांची बघत असते. ही सुद्धा मोठं कारण आहे ना मला वाटतं. बाबा आम्ही संघर्ष करणारीच माणसं आहे. म्हणजे तू ठरवलंस का बाबा जी संघर्ष करतोय त्याला कायम आयुष्यभर संघर्षच द्यायचा. आणि ज्याच्या पाटात तू फ्रूट आहे त्याला कायम तू फ्रूटीच द्यायची असं ठरवलं. पांडुरंगा आता चंद्रभागा दुधडी भरून वाया लागली. आम्ही हाय इकडच्या तीरावर. आता आम्हाला पलीकडे न्यायची जबाबदारी तुझी आहे बाबा देवा. तेवढं घेऊन जा. आणि हे आता लय वाढलंय सगळं बरं का. लय भयानक वाढलंय एवढं सगळं की आता विनाशकारी वृत्ती काढायला तुझा आता जन्म घ्यावा लागतो. भले सावळ्या कलर मध्ये, लाल कलर मध्ये, नाहीतर कसा बी पांढरा फिकट होऊन पण तू यावं लागतोय ना. तेवढी विनंती आहे बाबा. आणि ती पक्ष एक चोराय चालू झालं. ती एक सांगायला राहिलं तुला. दिवसा डावल्या चोऱ्या पहिल्या चोऱ्या लोक दागिने न्यायची. आता काय करतील माहितीये का. पक्ष चिन्ह आमदार खासदार जाग्याला घेऊन जाते ती देवा. हा
हा हा आणि तीच लोक पूजा करायला येते ती काय सांगायला हे तुला कसं काय वाटणार नाही रे बाबा माझ्या हात एवढं तुला सुद्धा काय वाईट वाटणारच आहे ती आला एवढं भ्रष्टाचारानं बरोबरलेला हात आपली पूजा कराय कसं येणार खराय तुला जशी चिंता आहे तशीच मला चिंता आहे मला माहित आहे तुला भक्ताची चिंता आवडत नाही तू काहीतरी मार्ग निश्चित करते पांडुरंगा आशीर्वाद राहू दे